मुंबईतील अपघातामध्ये प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या संदर्भात प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विचार करून निर्णय घेतला पाहिजे। अधिकच्या लोकल सोडल्या पाहिजे अशी मतं प्रवाशांच्या वतीने आता व्यक्त केली जात आहेत। आज ह्याला जबाबदार कोण? ह्याच्यासाठी जबाबदार हे प्रशासन आहे। ह्याच्यासाठी जबाबदार हा डीआरएम इथले डीआरएम आहेत आणि या रेल्वे प्रशासनावर तिथे स्थानिक स्टेशन मास्टर असतील किंवा अजून कोणी असतील, पण ह्याच्यावरती आजपर्यंत रेल्वे प्रशासन विचार करत नाही। असे मृत्यू आज 4 झाले म्हणून आपल्याला कळत आहेत, असे मृत्यू दररोज 2 होतात। रेल्वेचं बघाल चित्र तर महिला सुद्धा आणि पुरुष सुद्धा रेल्वेमध्ये लटकत जातात। आपल्याला असे आपल्या घरातून जो मनुष्य काम नोकरीवर जातो, कॉलेज शिक्षणाला जातो, तो परत येईल तेव्हा तो आपला अशी परिस्थिती लोकांची निर्माण झालेली आहे आणि हा खरोखर गहन विषय आहे आणि याकरता सरकारने खरोखर लक्ष द्यायला पाहिजे आणि सरकार या रेल्वेकडे दुर्लक्ष करते आहे। वेळेवर ट्रेन सुटत नाहीत, ओव्हरफ्लो होतो, लोक कसे पण चढतात ट्रेनमध्ये। त्याच्यामुळे शॉर्ट टर्म ज्या दादरपर्यंत परेलपर्यंत रेल्वे गाड्या सोडणे गरजेचं आहे आणि तसं केलं जात नाही। शॉर्टेज आहेत रेल्वेच्या, त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाने आतापासून लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।